या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। आज तिरुपती देवस्थानकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात आला। तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे देवस्थान प्रतिनिधी मिलिंद नार्वेकर यांनी शालू सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घेऊन दाखल झाले। देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी हा शालू स्वीकारला। केशरी रंगाचा सोनेरी काठपदर असलेला हा शालू असून त्याची किंमत 1,06,575 रुपये इतकी आहे। नवरात्रोत्सवात तिरुपती देवस्थानाकडून करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला शालू अर्पण करण्यात येतो। आज तिरुपती देवस्थानाचे पदाधिकारी, महाराष्ट्राचे देवस्थान प्रतिनिधी मिलिंद नार्वेकर शालू घेऊन सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास दाखल झाले। देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी हा शालू स्वीकारला। केशरी रंगाचा सोनेरी काठपदर असलेला हा शालू आहे। त्याची किंमत 1,06,575 रुपये इतकी आहे। तिरुपतीवरून करवीर निवासिनी अंबाबाईला प्रतिवर्षी मानाचा शालू पाठवण्याची एक प्रथा आहे। त्यानुसार यावर्षी सुद्धा तिरुपतीवरून आलेला मानाचा शालू आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे, धनाजी जाधव, धर्मशास्त्र मार्गदर्शक गणेश नरलेकर उपस्थित होते। पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे हा सोहळा पार पडल्यानंतर आई अंबाबाईला हा शालू अर्पण करण्यात आला। अनेक वर्षापासून तिरुपती देवस्थानाकडून आई अंबाबाईला शालू पाठवण्याची प्रथा आहे। गोकुळ दूध संघाने गाय दूध दरात प्रति लिटर 2 रुपयाची कपात केल्याने शेतकऱ्यांचा आक्रोश योग्य आहे। त्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे। या प्रश्नावर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची माझी तयारी आहे, असं मत गोकुळच्या विरोधी गटाच्या संचालिका, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मंगळवारी कोल्हापूर पत्रकार परिषदेत दिली। गोकुळने गाय दूध खरेदी दर 2 रुपयांनी कमी केल्यामुळे शेतकऱ्यांची सतत आंदोलने सुरू होत आहेत। 2 दिवसापूर्वी मनसेने एका दूध केंद्राची मोडतोड केली होती। त्यात 3 कर्मचारी जखमी झाले होते। वातावरण तापले असतानाही सोमवारी गोकुळ दूध संघाच्या बैठकीत दूध दर कपात करण्याबाबतचा निर्णय बदलला नाही। आपला निर्णय ठाम असल्याचे अध्यक्षासह संचालकांचे म्हणणे आहे। मात्र या बैठकीमध्ये विरोधी संचालिका महाडिक यांनी विरोध दर्शवला। या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर आज महाडिक यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली। त्या म्हणाल्या, आजही गोकुळला गाय दूध दर 2 रुपयांनी वाढवून देणे शक्य आहे। गोकुळमध्ये दूध पावडरचा साठा असला तरीही जिल्ह्याबाहेरील दूध घ्यायचे नाकारले आणि जिल्ह्यातील गाय दूध उत्पादकांना दर दिला तर शेतकऱ्यांचा रोष कमी होईल। विद्यमान संचालक मंडळांच्या अकार्यक्षमतेमुळे तसेच संचालकांच्या खर्चाची उधळपट्टीमुळे गोकुळचे नुकसान होत आहे। तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यात गोकुळ कमी पडत आहे। गोकुळने नेमलेले विशेष अधिकारीही अकार्यक्षम आहेत। या सर्वावर उपाययोजना केली तर शेतकऱ्यांना दूध दर वाढवून देणे शक्य होईल। गेले 15 दिवस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी तालुका लेवलवरती आंदोलनं चालू आहेत। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती पत्रकार परिषद आहे। काल आमची बोर्ड मीटिंग झाली। संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला की कुठल्याही प्रकारे दरवाढ दिली जाणार नाही आहे तोच दर ठेवणार आहे अशी चर्चा झाली। आणि त्याच्यामुळं मला असं वाटलं की आता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे तर मी माझी भूमिका स्पष्ट करावी। मी आजही या मताची आहे की शेतकऱ्याची अपेक्षा तुम्ही दर वाढवून द्यावा अशी नाही आहे। किमान जो दर त्यांचा आधी होता तो त्यांनी तसाच ठेवावा इतकीच आहे। तर मी या मताशी सहमत आहे। जो उत्पादकाचा रेट आहे जो होता तो त्याला मिळाला पाहिजे। हा निर्णय गोकुळने मागे घ्यावा याही मताची मी आहे। अनेक पर्याय उपलब्ध आहेत गोकुळला, ज्याच्यामुळं आहे ते 2 रुपये परत शेतकऱ्याला देऊ शकतात। आम्ही बऱ्याच लोकांनी सांगितले की तुम्ही बाय प्रॉडक्ट्समध्ये जावा, तुम्ही मार्केटिंग स्ट्रॅटजीज बदला। हे सगळे पर्याय करत असताना तुम्ही ह्याचासुद्धा मेळ घाला की तुम्ही शेतकऱ्याला कशा पद्धतीनं जास्तीत जास्त पैसे देऊ शकता। दुसरी गोष्ट, त्यांचा जो अनावश्यक खर्च आहे तो टाळता येऊ शकतो। जसं की संचालकांचा 30 लाखावरनं 50 लाखावरती खर्च गेला।
लगेच नवीन काय म्हणतात त्याला, मार्केटिंगचं तर घेतलेलंच आहेत, पण तुम्ही लगेच पदावरती आला म्हणून नवीन गाडी नवीन मोबाईल काही गरजेचं नाही ना. हा अनावश्यक खर्च आहे. लाखभर रुपयाचा मोबाईल हा अनावश्यक खर्च आहे. हा आपण पण घेऊ शकतो आपल्या स्वतःच्या याच्यातून. संघावरती त्याचा बोजा घालायची गरजच नाही आहे. हे अनावश्यक खर्च आपल्याला टाळता येऊ शकतात. शिवाय यांचे नेते जे म्हणतात की बाबा आम्ही बचत केली, ह्याच्यात पैसे वाचवले, इतके कोटी रुपये वाचवले, मग ते पैसे तुम्ही त्यातले शेतकऱ्याला का देत नाही? ते वाचवलेल्या पैशांचा हिशोब काय, ते पैसे गेले कुठे, याचा सुद्धा हिशोब तुम्ही शेतकऱ्याला दिला पाहिजे. इथून पुढे सुद्धा वाहतुकीमध्ये तुम्ही खर्च वाचवू शकता, अनेक अनावश्यक खर्च टाळू शकतात. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुमचे बाकीचे चैनींचे जे खर्च आहेत ते कमी करा आणि शेतकऱ्याला पैसे द्या. आज त्या शेतकऱ्याला 2-4 रुपयांनी खूप मोठा फरक पडतो. आज शेतकरी उत्पादक जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी सहमत असेल. फक्त आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांना मी इतकं सांगू इच्छिते की ही आंदोलनं तुम्ही करा, तुमचा हक्क आहे, गोकुळकडनं मागा, पण ती आंदोलनं करत असताना कुठेही आक्रोश अशा पद्धतीनं व्यक्त होऊन देऊ नका की जिथून आपल्या संघाच्या मालमत्तेचं नुकसान होईल. कारण शेवटी संघ आपला आहे, आपल्याला तो टिकवायचा आहे, आपल्याला तो चांगला चालवायचा आहे सुद्धा. त्याच्यामुळं संघाचं कुठलंही नुकसान करू नका. चर्चेतून या सगळ्या गोष्टी सोडवू, व्यवस्थित योग्य निर्णय आणि धोरणात्मक निर्णय गोकुळनी घ्यावेत या मताची सुद्धा मी आहे. इथून पुढे माझी भूमिका स्पष्ट करण्यापेक्षा जी काही शेतकरी उत्पादकाची भूमिका राहील त्यांच्यासोबत मी राहील. या सगळ्या दरम्यान पुरातत्व विभागाकडे असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील श्री अंबाबाई मंदिर, ज्योतिबा मंदिर तसेच रांगणा, पन्हाळा, विशाळगड व पारगड किल्ला आदी महत्त्वाच्या पर्यटन स्थळासाठी 900 कोटी रुपयाच्या निधीची मागणी केंद्र सरकारकडे करणार आहे, असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग डॉक्टर विलास वाहने, पुरातत्व विभागाच्या वस्तुविषारी स्मिता कासार पाटील, वैदेही खेबुडकर, प्रियांका दापोलीकर उपस्थित होत्या. केंद्राकडे असलेल्या व पुरातत्व विभागाकडून संवर्धन होत असलेल्या या ठिकाणाचा संवर्धन आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी पुरातत्व विभागाकडून वस्तुविशारद यांची नेमणूक करण्यात आली आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी हवामानावर आधारित पीक विमा योजना सुरू केली आहे. 2023-24चा रब्बी हंगामाकरता कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह अकोला, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, परभणी, ठाणे आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या योजनेची अंमलबजावणी शासन आदेशानुसार HDFC ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनीने सुरू केली आहे. हवामानावर आधारित पीक विमा योजनेला राज्य शासनाच्या डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर आणि फार्म फॉरेस्ट विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर HDFC इन्शुरन्स कंपनीने या पीक योजनेतील कर्जदार आणि कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. RWBCICC अंतर्गत हवामानातील बदल असे अतिवृष्टी, अवर्षण, तापमानातील फरक, मोठी उघडीप कव्हर आणि साक्षेप्त आर्द्रता कव्हर हे राज्य शासनाच्या कृषी मंत्रालयाकडून मान्यता प्राप्त आहे. या योजनेत अभूतपूर्व असलेल्या 10 फळ पिकांमध्ये डाळिंब, मोसंबी, संत्री, केळी, आंबा, पपई, द्राक्षे, स्ट्रॉबेरी यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा बँक, प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी, स्थानिक ग्रामीण बँक अशा अधिकृत एजन्सी संपर्क साधू शकणार असल्याची माहिती दिली आहे. करवीर निवासिनी अंबाबाई यांनी त्रिंबोली देवीच्या भेटीचा सोहळा ललित पंचमी दिवशी होतो. हजारो करवीरवासी यांच्या उपस्थितीत देवीची भेट व कोहळा फोडण्याचा विधी पार पडतो. गुरुवारी ललित पंचमी सोहळा टेंबलाई टेकडीवर होणार आहे. अंबाबाई आणि त्रिंबोली भेटीच्या सोहळ्याचं महत्त्व करवीर महात्म्य ग्रंथामधूनही समजते. कोल्हापूरच्या शिराची प्रतिकारात्मक भेट मुक्तिमंडपात त्रिंबोलीपाशी होते असे करवीर महात्मेकरांनी अंबाबाईच्या मुखातूनच सांगितले आहे. त्रिंबोली ही करवीरची रक्षक देवता मानली जाते. देवी अंबाबाईवर रुसून टेकडीवर बसली. तिचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई ललित पंचमी दिवशी जाते. याच वेळी कोल्हासूर वधाचा प्रतिकारात्मक कोहळा फोडण्याचा विधी पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. अश्विन शुल्क
पंचमीला टेमलाई टेकडीवर मोठी यात्रा होते. या यात्रेला कोळा पंचमी किंवा ललित पंचमी असेही म्हणतात. त्र्यंबोरी देवी अंबाबाईकडे पाठ करून टेकडीवर थांबलेली आहे. तिचा रुसवा काढण्यासाठी अंबाबाई पालखीतून जाते. गरुड मंडपातून फुलांनी सजलेली पालखी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वाद्याच्या गजरात बाहेर पडते. पालघर चोपदार लवाजम्यासह पालखी त्र्यंबोलीकडे रवाना होते. सोबत तुळजाभवानी गुरु महाराज यांच्या पालखीही असतात. भारताचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार मिळवण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता केली जाईल, असं आश्वासन भारताच्या सुवर्णकन्या व भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा खासदार पी.टी. उषा यांनी दिले. खासबांचे पुत्र रणजित जाधव यांनी सोमवारी दिल्ली येथे पी.टी. उषा यांची भेट घेतली. या भेटीप्रसंगी पी.टी. उषा म्हणाल्या, 1952 साली भारताला पहिले ऑलिम्पिक पदक खासबा जाधव यांनी मिळवून दिले. त्यानंतरच्या अनेक खेळाडूंना पद्म पुरस्कार मिळाला, मात्र त्यांना मरणोत्तरही पुरस्कार मिळाला नाही. ही बाब गंभीर आहे. याबाबत मी स्वतः जातीनिशी लक्ष घालून आवश्यक बाबींची पूर्तता करून हवे ते सहकार्य करून पद्म पुरस्कार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे प्रमुख प्रवक्ते संग्राम कांबळे, SP फाउंडेशनचे सचिन पाटील, उमेश माने, राकेश मोरे, भारतीय स्पोर्ट्सचे व्यवस्थापक सर्वेश केडिया आदी उपस्थित होते. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शारदीय नवरात्रोत्सव 2023 यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही शहाजीनगर येथील शहाजी तरुण मंडळाने महाकुंकुमार्चन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यास महिलांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. शारदीय नवरात्रोत्सव 2023 यांच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही शहाजीनगर येथील शहाजी तरुण मंडळाने महाकुंकुमार्चन सोहळा आयोजित केला होता. यास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. शारदीय नवरात्रोत्सवमध्ये देवीच्या कुंकुमार्चन उपासनेला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच आज शहाजीनगर येथे शहाजी तरुण मंडळाने महाकुंकुमार्चन सोहळ्याचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे कुंकुमार्चन सोहळ्याचे हे सलग यशस्वी दुसरं वर्ष असून याला महिलांचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सोहळ्यात लाईन बाजार, कसबा बावडा परिसर आणि उपनगरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी मंडळाच्या वतीने नवचंडी यज्ञ, महिलांसाठी विविध स्पर्धा, लहान मुलांसाठी विशेष स्पर्धा, महिला महाआरती आणि दुर्गा दौड, दांडिया, गरबा असं 9 दिवस भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी सर्वांनी देवीच्या मूर्तीचं दर्शन आणि आयोजित सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचं आवाहन मंडळाच्या वतीनं करण्यात आले. यावेळी या सोहळ्यामध्ये सौ मेघा भांबोरीकर यांनी महिलांना मार्गदर्शन केलं. महाकुंकुमार्चन सोहळा पार पडण्यासाठी साक्षी वरांबळे, शुभम माने, निखिल साळसकर, मंदार साळसकर, सौ सुरेखा शेजाळे यांनी परिश्रम घेतले. याचबरोबर मीडिया पार्टनर म्हणून तारा न्यूजचं विशेष सहकार्य मिळालं. शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेला पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा गुरुवारी 19 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी याबद्दल व्हिडिओ जारी करून याबद्दल माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील आमदारांच्या अपात्रतेसंबंधी सुनावणीचे वेळापत्रक सादर करण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना शेवटची संधी दिली. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी होणार असून त्या वेळेपर्यंत सुधारित वेळापत्रक सादर करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवरून एकीकडे सुप्रीम कोर्टात मोठ्या घडामोडी घडत आहेत, तर दुसरीकडे राजकीय पक्षांमध्येही उलथापालथी होत असल्याचं पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीला वर्ष बाकी असताना नेत्यांच्या पक्ष बदलीला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. एकीकडे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत असताना आता शिंदे गटाला धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. पांडुरंग बरोरा गुरुवारी 19 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पांडुरंग बरोरा यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. शहापूरमध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दौलत दरोडा आहेत. दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे आता शहापूरमध्ये येत्या निवडणुकीत दौलत दरोडा यांच्यासमोर पांडुरंग बरोरा यांचं आव्हान उभं राहतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
क्रिकेट वन डे विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. यातच आता पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचे 6 महत्त्वपूर्ण खेळाडूंची प्रकृती बिघडली असून येत्या 20 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापनाचं टेन्शन वाढणार हे नक्की. पाकिस्तानमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तान क्रिकेट संघाचे 6 महत्त्वपूर्ण खेळाडूंची प्रकृती बिघडली आहे. या खेळाडूंमध्ये 4 मुख्य संघातील आणि 2 राखीव यादीतील खेळाडू आहेत. मोहम्मद रिझवान, अब्दुल्ला शफीक, शाहीन आफ्रिदी, सलमान अलियागा, जमान खान आणि मोहम्मद हरीस अशी या खेळाडूंची नावे आहेत. त्यापैकी जमान आणि हरीस हे राखीव खेळाडू आहेत. यामुळे पाकिस्तान संघाने सुरुवातीला सराव न करण्याचा निर्णय घेतला होता, पण नंतर त्यांनी नियोजनात बदल करून सराव सत्रात बदल करण्यात आला. श्रीलंकेविरुद्ध शानदार शतक झळकावणारा अब्दुल्ला शफीक तापाने त्रस्त आहे. वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी आणि उसामा मीर यांनाही तापाची लक्षणे जाणवत आहेत. तापाची लक्षणे दिसणाऱ्या खेळाडूंची तात्काळ तपासणी करण्यात आली. सुरक्षा उपायांच्या अनुषंगाने सर्व खेळाडूंची कोरोना आणि डेंग्यू तापाशी संबंधित लक्षणांची तपासणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं बालिंगा पंपिंग स्टेशनवर अवलंबून असणाऱ्या ठिकाणी 1 दिवस आधी पाण्याचे नियोजन केलं आहे. हे अत्यंत अव्यवहार्य असून ते त्वरित मागे घ्यावे यासाठी कृती समितीच्या वतीनं कोल्हापूर आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले. आता सध्या नवरात्र चालू असून नागरिकांना आता पाण्याची गरज भासत असते. अशा वेळी जर कोल्हापूर महानगरपालिका 1 दिवस आड पाणी पुरवठा करत असेल तर हे अत्यंत चुकीचे आणि अव्यवहार्य आहे. ते त्वरित मागे घ्यावे यासाठी आज कृती समितीच्या वतीने कोल्हापूर आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिवाळीला थेट पाईपलाईनचे अभ्यंगस्नान करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाणी काळमावाडी धरणातून येत असेल तर राधानगरी धरणाचा संबंध येतोच कुठून, असा सवालही कृषी समितीने उपस्थित केला. हे नियोजन त्वरित मागे घ्यावे, अन्यथा महानगरपालिकेला तीव्र आंदोलनात सामोरे जावे लागेल, असा कडक इशाराही यावेळी त्यांनी दिला. या संदर्भात आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना आज या ठिकाणी अखेर आस्था कृती समितीच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. आज या ठिकाणी कृती समितीच्या वतीनं की कोल्हापूर जिल्ह्यात पर्जन्यमान बऱ्यापैकी झालेलं आहे, धरणं भरलेले आहेत आणि असं असताना देखील 1 दिवस आड सणासुदीच्या दिवसात, दसरा दिवाळीच्या दिवसात हा पाणीपुरवठा केला जातो. हा अतिशय चुकीचा आहे आणि हा त्वरित महापालिकेने मागं घ्यावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की दिवाळीला काळंबवाडीच्या पाण्यानं अभ्यंगस्नान घालू. जर काळंबवाडीच्या पाण्यानं दिवाळीला लोकांना अभ्यंगस्नान करण्याची संधी मिळणार असेल तर राधानगरीच्या धरणातनं पाण्यावर बालिंगा पंपिंग स्टेशन अवलंबून आहे. त्यामुळे राधानगरीचं धरण भरलेलं असताना देखील चुकीच्या पद्धतीनं महापालिका या ठिकाणी नियोजन करते आणि काळंबवाडीचं पाणी जर येणार असेल तर राधानगरीच्या पाण्याचा प्रश्न येतोच कुठं. त्यामुळं महापालिकेनं त्वरित हे मागं घ्यावं, अन्यथा आंदोलनाला महापालिकेला सामोरं जावं लागेल असा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो लिटर पाणी महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे वाया जातं आहे. ते प्रथम महापालिकेने थांबवावं आणि मगच लोकांच्यावर त्यांनी 1 दिवस पाणी पुरवठ्याचा निर्णय लादावा. हा निर्णय त्वरित मागं घेण्याचा आश्वासन महापालिकेच्या आयुक्तांनी त्यातली तांत्रिक बाबी तपासून मागं घेऊ असं या ठिकाणी शिष्टमंडळाला आश्वासन दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लिंगायत धर्मसंस्थापक विश्वगुरू महात्मा बसवण्णा यांच्याबद्दल अवमानग्रस्त शब्द वापरून बसवप्रेमी व लिंगायत समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याचा जाहीर निषेध करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन कुरुंदवाड पोलिसांना वीरशैव व पंचमशाली लिंगायत समाजाच्या वतीनं देण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लोकशाहीचे जनक, थोर समाजसुधारक, जगाला शांती, समता, बंधुताची शिकवण देणारे लिंगायत धर्म संस्थापक विश्वगुरू महात्मा बसवण्णा यांच्याबद्दल अवमानग्रस्त शब्द वापरून समाजात जातीय तेढ निर्माण करून देशभरातील सुमारे 8 कोटी लिंगायत बसवप्रेमी व समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याचा जाहीर निषेध करत आव्हाड यांच्यावर भारतीय दंडसंहिता तसेच न्यायसंहितेच्या कलमानुसार गंभीर गुन्हा नोंद करून त्वरित कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन बसवप्रेमींनी
कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना दिले. यावेळी वीरशैव व पंचमसाली लिंगायत समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हेमंत पाटील जांभळीकर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश पाटील दत्वाडकर, रमेश कुमार मिठारे, सुधीर शहापुरे, संजय तोडकर, शिवानंद पाटील, अनिल स्वामी, संजय डोंगरे, स्वप्नील सिद्धनकर, संजय चंदूरकर, अरुण ऐनापुरे, मनोज गुरवान आदी बहुसंख्येने बसवप्रेमी उपस्थित होते. मी ॲडव्होकेट सुरेश नरसोंडा पाटील दत्वाड तांटामूळ अध्यक्ष दत्वाड, त्याचप्रमाणे वीरशैव व पंचमसाली लिंगायत समाज महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष. कालच आपले आमदार श्री जितेंद्र आव्हाड साहेबांनी आपल्या धर्मसंस्थापक जगज्योती महात्मा बसवण्णाबद्दल अपशब्द वापरून अवमान केलेला आहे. त्याचा आम्ही प्रथमतः आमच्या समाज त्याचप्रमाणे आपल्या सर्व बसवप्रेमीमार्फत प्रथमतः आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करतो आहे. या ठिकाणी आमच्या या कृती समितीमार्फत कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही आता निवेदन देण्यासाठी आलो आहोत. या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो आहे की महात्मा बसवण्णांनी आपल्या या जगाला समता, शांतता, बंधुता या शिकवणांनी आपल्या सर्व समाज सुधारक या भूमिकेत फार मोठे योगदान दिले आहे. तसं पाहायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 80 लाख तर संपूर्ण देशामध्ये सुमारे 8 कोटी लिंगायत समाजप्रेमी आहेत, त्याचप्रमाणे बसवप्रेमी आहेत. त्या सर्वांच्या भावना याच्या शब्दामुळे दुखावलेल्या आहेत. त्यामुळे आमची या शासनाकडे देखील अशी मागणी आहे की वास्तविक तसं पाहायला गेलं तर आमदार साहेबांचं देखील राजीनामा घेण्यात यावा ही पण आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी यासाठी आम्ही कुरुंदवाड पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलं आहे. भविष्यकाळात याचा स्वरूप जर याबाबत योग्य ठोस निर्णय झाला नाही तर समाजाकडून योग्य तो उपोषण त्याचप्रमाणे मोर्चे या मार्गाचा अवलंब करण्यात येईल, तरी त्याविषयी कडक कारवाई करावी ही आमच्या समाजाकडून मागणी आहे. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.